आणि सर्वात आधी मला जे यश लाभलं ते डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन अमरावती झाली होती कामगारश्री. त्या कॉम्पिटिशनमध्ये मला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि तिथूनच मला थोडीशी प्रेरणा भेटली आणि थोडंसं इन्स्पायर्ड झालो की नाही मी करू शकतो. आणि त्याच्या पुढे पुढे असं मी पाऊल खेळत गेलो. आता तुम्ही बघू शकता, आता माझ्याकडे जवळपास मी 12-13 वर्ष झाले तर माझ्याकडे मिस्टर इंडिया, मिस्टर एशिया, विदर्भश्री आहे आणि मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपचं पण माझ्याकडे मेडल आहे. मसल रिकव्हरी केव्हा होईल? जर तुमचं डाएट चांगलं असेल तर मसल रिकव्हरी फास्ट होईल. जर तुमचं डाएट तसं नसेल तर मसल रिकव्हरी होणार नाही. त्यामुळे तुमचा मसल रिकव्हर होणार नाही तर ग्रोथही होणार नाही. जेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करतात वेट लॉससाठी, खूप लोक हे एक चुकीचा मार्ग वापरतात की फक्त कार्डिओ रनिंग करतात, दिवस रनिंग करत राहतात, कार्डिओ करतात. त्यांना असं वाटते की मी कार्डिओ आणि रनिंग केली तर वेट लॉस होईल. स्त्री पुरुष समानता आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक क्षेत्रात आता जसं जिथे पुरुष आहे तिथे स्त्री आहे. कुठलेही क्षेत्र घ्या तुम्ही, जसं शिक्षण क्षेत्र घ्या, स्पोर्ट्स क्षेत्र घ्या. स्पोर्ट्स क्षेत्रात तुम्ही बघता बॉक्सरमध्ये मेरी कोम आहे आपली, ते या क्षेत्रात सुद्धा अव्वल आहे. आणि आपण वेट लिफ्टर म्हणून आता मीराबाई चिन्नू तुम्ही ओळखलाच आहे, त्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये आपल्या इंडियाचं नाव रोशन केलं आहे. तर असं काही नाही आहे. आता आपण जसं मी सांगितलं की आर्नोल्ड वगैरेचे व्हिडिओ बघायचो, यांचे कसे एक्सरसाइज करतात, कसे डाएट करायचं, त्याचे बघून बघून आपण तसं करायचं. आता तर खूप तुमचे हायर आपण कोच बघतात, ट्रेनर बघतात की तुम्ही त्यांची फीस पण खूप हाय असतात. सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा तोच आपला कठीण प्रसंग असतो, तेव्हा आपल्याला मॅनेज करावं लागतं. कुठून तरी आपण विचार करत असतो आपल्याला हे कुठून ॲडजस्ट होईल, कुठून आपण पैसे भेटू, की आपल्याला आहारासाठी मिळेल, चहासाठी मिळेल. तर सुरुवातीला तर माझी मित्रमंडळी होती, त्यांनी मला सपोर्ट केलं. मी सगळ्यांना म्हणजे थोडे करून मित्रांच्या सहाय्याने म्हणजे मी डाएटचं हे ते फॉलो केलं. बघा प्रोटीनचे खूप प्रकार आहे. जसं एक येतं कॅसिन. आता आपण डीप नॉलेजमध्ये बघतो तर बघा कॅसिन असतं, आयसोलेट असतं, प्रोटीन असतं, वे प्रोटीन. कॉन्सन्ट्रेट ब्लेंड सेम आहे. प्रोटीनचा हा एक प्रकार एकच घेतला जातो म्हणजे मोजला जातो. आणि एक येतो कॅसिन. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. आज मी आलेली आहे एका जिम मध्ये आलेली आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल की हा जिम आहे. अर्थातच मी एका बॉडी बिल्डरला भेटायला आलेली आहे. आपल्या अमरावतीचं नाव ज्याने विदेशापर्यंत पोहोचवलं, संपूर्ण जगामध्ये पोहोचवलं, असा एकमेव बॉडी बिल्डर. अच्छा बरोबर, तुम्हाला पण माहिती असेल तो बॉडी बिल्डर कोण आहे. तर मी आलेली आहे विजय भोयर यांच्याकडे, जे आपल्या अमरावतीचे पहिले वर्ल्ड चॅम्पियन आहेत. आज त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या या बॉडी बिल्डिंगच्या स्वप्नाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया विजय भोयर यांना. तर माझ्यासोबत आहेत विजय भोयर. नमस्कार सर, आपलं आमच्या मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. खरं तर मला दर्शकांना हे सांगायचं आहे की मी ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला मला अनेक लोकांचे मेसेजेस आले की मॅडम तुम्ही विजय भोयर यांचा पण इंटरव्ह्यू करा. पण त्यापूर्वीच मी विजय भोयर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलेला होता. म्हणजे पब्लिक कडून जेव्हा डिमांड झाली की विजय भोयर यांचा मी इंटरव्ह्यू करावा, म्हणजेच की हे व्यक्तिमत्व समाजामध्ये सुद्धा किती प्रसिद्ध आहे याची जाणीव मला झाली. आणि मधल्या काळामध्ये थोडं गडबडीचं वातावरण असल्यामुळे मी त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकली नाही. अनेक वेळा वेळ घेऊन पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण आज योग जुळून आला, एक छान योग जुळून आला आणि आज आम्ही इथे विजय भोयर यांच्यासोबत नक्कीच छान गप्पा मारणार आहोत. दादा मला सांगा की तुमचं आधी बालपण मला जाणून घ्यायचं आहे. लोक तर तुम्हाला या रूपामध्येच जाणतात, पण लोकांना क्युरियोसिटी असते की बालपण काय, कसं गेलं बालपण आपलं. जसं बघतोय की मी जे बॉडी बिल्डिंग जे क्षेत्र आहे तसं तरी मी कॉलेजमध्ये असताना मी स्टार्ट केलं होतं बॉडी बिल्डिंग. माझं बालपण तर इथं सर्वसाधारण कुटुंबातलंच आहे. सर्व आमची फॅमिली आहे, मिडल क्लास फॅमिली आहे. आणि हा जो खेळ आहे हा खूप खर्चिक खेळ आहे. याच्यामध्ये लागणार आपल्याला डाएटला पैसा खूप लागतो आणि हा खर्चिक खेळ आहे. तर सर्वात आधी मी जे या खेळाची सुरुवात केली मी कॉलेजमध्ये असताना. आणि मी जेव्हा जिम स्टार्ट केलं तर जिम स्टार्ट करण्यामागचा माझा उद्देश इतकंच होतं की मला स्वतःला चांगलं दिसलं पाहिजे. या उद्देशाने मी जिम स्टार्ट केलं. कारण की मी सुरुवातीला खूप बारीक आणि एकदम सिंगल हड्डी लोक म्हणायचे मला, त्याच्या हिशोबाने मी जिम करू जेणेकरून माझी थोडी पर्सनॅलिटी चांगली दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्या हिशोबाने मी जिम स्टार्ट केलं. फ्रेंड सर्कलने मला थोडं सजेस्ट केलं आणि मी जिम स्टार्ट केलं. आणि मी कॉलेजमध्ये असताना मला लोकांनी सांगितलं, जसं माझे फ्रेंड सर्कल, की जर आपण युनिव्हर्सिटीमध्ये जर कॉम्पिटिशन खेळतो, बॉडी बिल्डिंग गेम सुद्धा आहे, जर आपल्याला मार्क्स सुद्धा मिळते, जे काही मार्क भेटतात स्पोर्टचे, आणि जर आपल्याला कलर कोड वगैरे लागला तर आपल्याला नॅशनल वगैरे खेळता येते. तर तुझं चांगलं फिजिक आहे, जेनेटिक्स आहे, तर तू खेळू शकतो आणि तुझ्यात ते कॅपॅसिटी आहे की तू रिप्रेझेंट करू शकतो आपल्या स्टेटला, युनिव्हर्सिटीला. तर मी म्हटलं चला आपण ट्राय तर करूया. तर सगळ्यात आधी मी युनिव्हर्सिटी म्हणजे कॉलेजची कॉम्पिटिशन खेळलो, जी झाली होती 2010ला.
तिथून माझं जर्नी स्टार्ट झालं. 2010 मी लोणारला कॉम्पिटिशन झाली होती, तिथून मी माझं कॉलेजचं युनिव्हर्सिटीचं कॉम्पिटिशन खेळलो, पण तिथे मला यश नाही लाभलं. तिथे मी टॉप 5 सुद्धा मध्ये येऊ शकलो नाही. पण मी विचार केलं होतं की नाही, आता आपल्याला याच्यातच काहीतरी करायचं आहे, आपल्याला स्वतःचं नाव कमवायचं आहे, याच्यात आपल्याला खेळायचं आहे. तर तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली आणि 2010ची जी माझी कॉम्पिटिशन पहिली होती आणि त्याच्यानंतर मी 2-3 कॉम्पिटिशन खेळलो आणि सर्वात आधी मला जे यश लाभलं ते डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन अमरावती झाली होती, कामगाश्री. त्या कॉम्पिटिशनमध्ये मला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि तिथूनच मला थोडीशी प्रेरणा भेटली आणि थोडंसं इन्स्पायर्ड झालो की नाही, मी करू शकतो. आणि त्याच्या पुढे पुढे असं मी पाऊल खेळत गेलो. आता तुम्ही बघू शकता, आता माझ्याकडे जवळपास मी 12-13 वर्ष झाले. तर माझ्याकडे मिस्टर इंडिया, मिस्टर एशिया, विदर्भश्री आहे आणि मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपचं पण माझ्याकडे मेडल आहे. मला सांगा की बॉडी बिल्डिंग करण्याचा नेमकं रिझन काय होतं? म्हणजे असं कुठलं तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघून प्रेरित झाले होते का, किंवा फक्त आपले फिजिक्स बनवण्यासाठीच करायचं हा एक उद्देश होता, की कुणाकडून तरी प्रेरणा मिळाली होती या कामाची? सुरुवातीला मी जेव्हा सांगितलं की मी जिम जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी स्वतःला पर्सनॅलिटी चांगलं दिसावं यासाठी. कारण की मी सुरुवात म्हणजे जेव्हा शाळेत असतो ना तेव्हा खूप बारीक असायचो. मला तिथे लोक बोलायचे सिंगल हड्डी, म्हणजे बारीक असलेल्या लोकांना खूप चिडवतात आणि त्यामुळेच मी असं जिम स्टार्ट केलं की जेणेकरून माझी पर्सनॅलिटी थोडी चांगली दिसावी. तर माझा आधीचा उद्देश हाच होता की पर्सनॅलिटी स्वतःला डेव्हलप करायचं. या क्षेत्रामधला आयडॉल कोण आहे तुमचं? माझा या क्षेत्रात मी बघतो जसं आपण सगळ्यांचेच आयडल आहे आर्नॉल्ड श्वार्झनेगर आहे. त्यांना बघूनच मी प्रेरित होतो आणि त्यांना बघूनच मी बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात म्हणजे इतकं पदार्पण केलं आहे. आणि जसं इंडियन बॉडी बिल्डिंगमध्ये बघतो आता खूप सारे बॉडी बिल्डर आहे, जसे मोटिवेशनमध्ये सुहास खामकर, संग्राम चौगुले सारखे बॉडी बिल्डर, हे आपले भारतीय बॉडी बिल्डर आहे. यांच्याकडून मी प्रेरणा घेतली तशी. आणि सगळ्यात आधीचे माझे आयडल ते आर्नॉल्ड श्वार्झनेगरच आहे, त्यांच्यापासूनच मी प्रेरित झालो. बरं, हे जी आज तुमचे जे फिजिक्स आहेत इथपर्यंत पोहोचायला किती वर्षाचा काळ लागला? मी जसं सांगितलं की जिम मी सुरुवातीला जेव्हा मी 11वीत असेल त्याचं स्टार्ट केलं आणि आता समजा 2024 मला 15 वर्ष आता झाली आहे, 14-15 वर्ष की मी जिम करतोय कंटिन्यू. आणि प्रोफेशनली समजा आपण बघतो या खेळामध्ये बॉडी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये प्रोफेशनली जसं मी 2016 पासून आलो, म्हणजे सगळं या गोष्टीचा 4-5 वर्ष मी अभ्यास केलं, कसं बॉडी बिल्डिंग असते, कुठे आपण कमी पडतोय, या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला. मग त्या अनुषंगाने मी प्रोफेशनली बॉडी बिल्डिंग 2016 पासून चालू केली. तेव्हा माझं विदर्भश्रीचं पहिलं टायटल आलं होतं, म्हणजे जसं टायटल म्हणतात ना ओव्हरऑल चॅम्पियन, विदर्भश्रीचं 16 मध्ये माझं एक वेटमध्ये चॅम्पियनशिप लागलं. तिथूनच माझी जर्नी प्रोफेशनली स्टार्ट झाली. जेव्हा एखादी चॅम्पियनशिप असते तर त्यावेळेला काय विशेष प्रकारचं ट्रेनिंग स्वतःच्या बॉडीला दिलं जातं का? हो बरोबर, कारण की जितकं आपलं कॉम्पिटिशनचा अवधी असतो ना, जसं 3 महिने आधी आमचं जे डाएट असते का पूर्णपणे कमी केलं जातं. कार्बोहायड्रेट असतं त्याची मात्रा आम्ही एकदम कमी करतो, प्रोटीन इंटेक वाढवतो, जेणेकरून जसे आपल्या बॉडीचे जे कंडिशन असते मसल फायबर आणि जास्तीत जास्त मास जे असतात ना बॉडी बिल्डिंगमध्ये, तुमचे मसल सोबत तुमचे फायबर आणि कंडिशन याच्यावर मार्किंग असतात. मसल जितके तुमचे शार्प असेल तितके तुमचं मार्किंग घेतलं जातं. तर त्यामुळे आमचं डाएटमध्ये खूप जास्त चेंजेस होतं. जसं 2 सीझन असतात बॉडी बिल्डिंगचे, जसं एक गेनिंग म्हणतात आपण त्यांना, ज्यावेळेस आपण वेट गेन करतो म्हणजे मसल साईज वाढवतो, आणि दुसरा फेज असते तो असते कटिंगचा, ज्यावेळेस आपल्याला मसल चांगले करावे लागतात, शार्प करावे लागतात. तेव्हा आपण काय करतो, डाएटमध्ये कार्ब्स आहे ना, कार्बोहायड्रेट याचं प्रमाण कमी करतो, प्रोटीन इंटेक वाढवतो आणि आपल्या बॉडीमध्ये फायबरची क्वालिटी वाढवतो, जेणेकरून आपले मसल्स जास्त इम्प्रूव्ह होतील आणि जास्त शार्प होतील. आणि वेट ट्रेनिंगचं काय राहतं? वेट ट्रेनिंगचं शेड्यूल कशा प्रकारे राहतं त्यावेळेला? वेट ट्रेनिंग जसं की आता माझं जसं शेड्यूल आहे, मी 2 टाईममध्ये डिवाइड करतो. जसं मॉर्निंगला मी कार्डिओ आणि कोअर एक्सरसाइज ॲप्स करतो, तो सेशन असतं 1 ते 1.5 तासाचा, आणि इव्हिनिंगला मी जसं वेट ट्रेनिंग करतो, जसं मी त्याच्यात डुअल मसल करतो आणि फोकस करतो मी लेगचे आहे प्रॉपरली. माझे वीकमध्ये 3दा मी लेग्सला ट्रेन करतो, कारण की लेग्स मोठा पार्ट आहे बॉडीमध्ये, तर त्याला प्रॉपरली ट्रेन करणं गरजेचं आहे, आणि मग ते डिवाइड करून मी लेगचं ट्रेनिंग करतो. बरं, मला एक सांगा की आता आपला डाएटचा विषय निघाला, त्याच्यामध्ये प्रोटीन हा विषय निघाला, तर अनेक लोक सप्लिमेंट घेतात प्रोटीनचं, तर त्याला काही मंडळी त्याला विरोध करतात की हे बाहेरून घेणारं जे सप्लिमेंट आहे त्याच्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. तर तुम्ही एक बॉडी बिल्डर आहात, तुम्ही पण कधीतरी सप्लिमेंट घेतले असतील, तर काय आहे तुमचं काय मान्यता आहे या विषयाला? सुरुवातीला जसं आपल्याला याची माहितीच नसते की प्रोटीन आहे काय. आधी सुरुवातीला माहिती आहे, जितके आपल्याला डबे मिळायचे तर आपल्याला असं वाटायचं की हे केमिकल आहे, याच्यात टॅबलेट्स आहे, स्टेरॉइड आहे.
तसं बिलकुलच नाही आहे. प्रोटीन पावडर म्हणजे काय, सप्लिमेंट म्हणजे प्रोटीन म्हणजे काय, त्यात आपण एक शब्द आहे फूड सप्लिमेंट, म्हणजे फूड पासून बनलेलाच एक सब्जेक्ट. तर काय असतं ऍक्च्युअली प्रोटीनमध्ये, आपल्या बॉडीची दैनंदिन जे रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची आपण अन्नातून पूर्ण करू शकत नाही. जसं आपल्या बॉडीनुसार आपल्याला प्रोटीन द्यायचं आहे बॉडीला, तर आपल्याला तेवढे प्रोटीनयुक्त फूड खावे लागतील, ते आपण खाऊ शकत नाही. बरोबर आहे. तर काय असतं या सप्लिमेंटमध्ये, तर ही कंपनी आहे, जी कंपनी प्रोटीन पावडर बनवते, जसं हे फूड सप्लिमेंट जे आहे, जे आपलं दूध असते ना, मिल्क, काव मिल्क, त्याच्यापासूनच हे बनलेले एक फूड सप्लिमेंट आहे, जेणेकरून आपल्या बॉडीची जे रिक्वायरमेंट आहे प्रोटीन रिक्वायरमेंट, हे आपण या सप्लिमेंट थ्रू पूर्ण करतो. बरं, वे प्रोटीन हा काय प्रकार आहे? बघा, प्रोटीनचे खूप प्रकार आहे. जसं एक येतं कॅसिन, यात आपण डीप नॉलेजमध्ये बघतो तर बघा, कॅसिन असतं, आयसोलेट असतं, प्रोटीन असतं, वे प्रोटीन. कॉन्सन्ट्रेट ब्लेंड सेम आहे प्रोटीनचा, हा एक प्रकार एकच घेतला जातो म्हणजे मोजला जातो. आणि एक येतो कॅसिन आणि आयसोलेट. हे दोन्ही प्रकार आहे ना, डायजेशनसाठी खूप स्लो असतात. हे केव्हा यूज करतात, तुमचं कार्ब लेवल खूप कमी होऊन जातं, जेव्हा तुमचं जेवणाचं खूप प्रमाण कमी होतं. हे आयसोलेट आणि कॅसिन जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा हे तुम्ही घेता तुम्हाला एनर्जी बूस्ट करण्याचं काम खूप वेळपर्यंत हे कॅसिन आणि आयसोलेट करत असतं. तर वे प्रोटीन डायजेशनसाठी खूप इझी आहे. म्हणजे 3 ग्रामचं तुम्ही वे प्रोटीन जर बॉडीमध्ये कन्झ्युम करता, तर हे पचायला तुम्हाला 4 तास लागते, आणि तेच जर तुम्ही आयसोलेट करता तुम्हाला 8 तास द्यावा लागला डायजेशन. बरं, जे सामान्य लोक आहे प्रत्येकालाच प्रोटीनची गरज असते. म्हणजे मला असं वाटतं की जेवढं आपलं वेट असतं तेवढं ग्राम प्रोटीन आपल्याला दिवसभरामध्ये लागतं. तर सामान्य लोकांनी दैनंदिन जीवनामध्ये कोणतं प्रोटीन घेतलं पाहिजे? बघा, आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी आपल्या बॉडीनुसार तरी आपलं प्रोटीन इंटेक पर डेला असलं पाहिजे. असं काही नाही की तुम्ही फूड सप्लिमेंट थ्रू प्रोटीन सप्लिमेंटच घेतलं पाहिजे. जर तुम्ही प्रोटीनयुक्त जर आहारात जर चांगले फूड इंटेक केले, तर तुम्ही फूडमधून सुद्धा प्रोटीन घेऊ शकता. जसं आपण जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकनमधून घेऊ शकतो, एग्समधून घेऊ शकतो, फिशमधून घेऊ शकतो. व्हेजिटेरियन असाल तर त्यात पल्स आहे, लेंथिल आहे प्रोटीनसाठी, आणि पनीर आहे, सोया चंक्स आहे, सोयाबीन्स आहे, आणि खूप प्रकारचे स्प्राउट्स आहे, असे डाळी आहे, त्याच्यातून आपण प्रोटीन इंटेक पूर्ण आपण करू शकतो. सहसा पाहतो आपण डेअरी प्रोडक्टमध्ये, जसं दही झालं आणि पनीर झालं, याच्यात खूप प्रोटीन असतं. बघा मित्रांनो, विजय सरांनी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण फूडमधून पण प्रोटीन इंटेक करू शकतो आणि आपलं हेल्दी लाईफ मेंटेन करू शकतो. मला सांगा सर, बरेच लोक अशा प्रकारचे आक्षेप घेतात की तुम्ही आज जिम लावला, वर्षभर केला, तुम्ही वेट लॉस केला, त्याच्यानंतर जिम सोडलं की पुन्हा तुमचं वजन वाढणार, म्हणजे जिम करून काही उपयोग नाही आहे, अशा प्रकारचे लोक बोलतात. तर नेमकं जिम सोडल्यानंतर वजन वाढण्याचं काय कारण असेल? बघा, आपण काय करतो ना, जिम मध्ये जातो, एक पर्टिक्युलर एम घेऊन जातो की मला वेट कमी करायचं आहे, कोणी जातो की मला वेट वाढवायचं आहे. बरोबर आहे, प्रत्येकाचं वेगळं वेगळं एम आहे जिम जाण्याचं. एकदा तुम्ही बॉडी जर बनवली, जसं वेट कमी केलं, तर काय होतं, वेट कमी करताना तुम्ही कॅलरीज मेंटेन करत असतात बॉडीत, आणि वर्कआउट करताना कॅलरी डिफिशिएट करत असता, आणि करून तुम्ही कॅलरीजवर बॅलन्स करत असता. आणि तुम्ही जिम सोडल्यावर काय करता ना, एकदम कॅलरीज, तुम्ही जिम सोडलं की कॅलरी तुमची डिफिशिएट होणं बंद होतं, आणि तुमचं जे आहार असतं त्यात कॅलरीज वाढून जातात. आणि तेव्हा काय होतं की फास्टली गेन होतोय, कारण की तुमची कॅलरीज इंटेक होत नाही. बॉडीची सवय असते ना की कॅलरीज, आपण जिम मध्ये जातो तर तेवढे कॅलरी डिफिशिएट करतो, बॉडीची एक हॅबिट होऊन जाते, आणि ते हॅबिट आपण तोडतो. त्याच्यानंतर आपलं कॅलरीज इंटेक आहारातून वाढते, त्याच्यानंतर तुमची ओबेसिटी वाढण्याचं प्रमाण फास्ट होऊन जातं, नॉर्मलपेक्षा फास्ट होऊन जातं. बघा मित्रांनो, की वजन वाढण्याचं कारण आहे जिम सोडल्यानंतर जिम नाही आहे, तर आपलं जे असतं ना, आपल्या जिभेवर आणि तोंडावर कंट्रोल असला पाहिजे. मी सुद्धा माझा वेट लॉस जर्नी गेल्या 3 वर्षापासून मेंटेन केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या तोंडावर जर टाचा ठेवला तर जिम सोडल्यानंतरही तुम्ही तुमचं वेट मेंटेन करू शकता. तर हा तर होता एक प्रोफेशनल भाग. आता पुन्हा तुमच्या आपण वैयक्तिक जीवनावर येऊयात. की जिमच्या व्यतिरिक्त, म्हणजे बॉडी बिल्डिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कोणत्या हॉबीज आहेत? जसं हॉबीजचं बघितलं तर क्रिकेट सगळ्यांचं आवडतं, पूर्ण इंडियाचा आवडता खेळ आहे. मी आधी क्रिकेट खेळायचो, पण मला क्रिकेट खेळायला खूप आवडते, आणि मोस्टली ट्रॅव्हलिंग आणि फिरायला खूप आवडते. माझं हे 2 हॉबीज खूप आहे, म्हणजे क्रिकेट आणि बाहेर फिरायला, नवीन नवीन गोष्टी बघायला आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मला फार आवडतं. कोणकोणते ठिकाणं बघितले तुम्ही आतापर्यंत? जसं बघता तर मी आता खेळासाठी मला फिरायला भेटतं, तसं मी फिलिपिन्स वगैरे जसं बाहेरच्या देशात बघतो तो फिलिपिन्स, बँकॉक, थायलंड आणि सिंगापूर, आणि युनिव्हर्ससाठी मी इटली वगैरेला गेलो होतो. आणि म्हणजे मोस्टली भारतात तर सगळेच प्लेस पाहिले, जसं नॉर्थ इंडिया पासून तर साऊथ इंडिया, सगळे वेस्ट बेंगॉल, केरला वगैरे सगळे मी ऑलमोस्ट बघितले जाईल भारतात. हा बॉडी बिल्डिंग हा खूप महागडा खेळ आहे. तर हे सगळं कसं मॅनेज होतं, म्हणजे विदेशामध्ये जाणं, एवढा सगळा खर्च तुम्ही कसा मॅनेज करता? बघा, मी ऍक्च्युली आता
सुरुवातीला तसं तर माझं मॅनेज व्हायचं नाही. मी आधी सुरुवातीला जॉब करायचो. जिम हे हेल्थ सेंटर मी स्टार्ट केलं तेव्हा हे आता 3 वर्ष झाले. त्याच्या आधी मी एक जिओ सेंटरमध्ये जॉब करत होतो, रिलायन्सच्या शॉपमध्ये. त्याच्या मला काही सॅलरी भेटायची आणि काही पर्सनल ट्रेनर होते, मी PT वगैरे घ्यायचो, त्याचे मला काही पैसे भेटायचे. त्याच्या ह्याच्यातून मी आपल्या आहाराचा गुजारा करत होतो अशा. आणि आता बघता जसं आता विदेशामध्ये वगैरे जायचं असलं तर काही फंडिंग असतात, काही स्पॉन्सर्स आहे, माझे मित्र वगैरे आणि कंपनीज आहे, जे फूड सप्लिमेंटच्या कंपनी आहे त्या स्पॉन्सर करत असतात. तर तुमच्या लाईफ मधला सगळ्यात टफ टाइम कोणता होता की जिथे तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं जीवनामध्ये? जसं की सुरुवातीला जसं मी स्टार्ट केलं ना बॉडी बिल्डिंग, जेव्हा त्याच्यानंतर 2017-18 या 2-3 वर्षात मला खूप टफ गेलं. कारण की जेव्हा तुम्ही बनता तेव्हा तुमच्याकडे तर खूप ऑलरेडी स्पॉन्सर येतात, कारण की तुमचं नाव असतं, तुम्हाला ओळखतात लोक आणि कंपनी तुमच्याकडे स्वतःहून येतात. पण जेव्हा तुमचं नाव नसतं पण तुम्हाला काहीतरी करायचं असतं, खेळायचं असतं, तेव्हा तुमच्याकडे स्पॉन्सर इझिली अवेलेबल होत नाही, तुम्हाला कोणी ओळखतच नाही. तेव्हा सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा तोच आपला कठीण प्रसंग असतो. तेव्हा आपल्याला मॅनेज करावं लागतं कुठून तरी. आपण विचार करत असतो आपल्याला हे कुठून ॲडजस्ट होईल, कुठून आपण पैसे भेटू, की आपल्याला आहारासाठी मिळेल, चहासाठी मिळेल. तर सुरुवातीला तर माझी मित्रमंडळी होती, त्यांनी मला सपोर्ट केलं. मी सगळ्यांना म्हणजे थोडे करून मित्रांच्या सहाय्याने म्हणजे मी डाएटचं हे ते फॉलो केलं. घरच्या लोकांचा कसा सपोर्ट मिळाला या खेळासाठी तुम्हाला? मोस्टली घरच्याचा आधी तर याच्यात काही सपोर्टच नव्हता. मी म्हणजे सांगू की सगळं मी जे डाएट पासून सगळं हे जे केलं स्वतःच केलं. पण घरचा असं सपोर्टच म्हणजे माझी आई मला या क्षेत्रात मला खूप सपोर्ट करतात. जसं कधी डाएट जसं बनवायचं असलं तर आई स्वतःहून बनवून देतात. जसं मला वेळ नाही भेटत तर VT वगैरे असते तर मी बाहेर जातो, तर मी आईला सांगतो की माझ्यासाठी हे डाएट बनते, बॉईल अंडे बनवून ठेव किंवा बाई हे ऑमलेट बनवून ठेव, मी येतो, व्हाईट राईस वगैरे बनवून ठेव, मला यायचं. मग वेळ जसं मग मी घरी डाएट पटकन एक बनवून ठेवते, पटकन डाएट वगैरे करायचं आणि परत मग ट्रेनिंगसाठी परत यायचं. तर थोडा आईचा पण खूप जास्त सपोर्ट आहे. बरं, आता मी तुमचे अनेक व्हिडिओ बघितले रेसिपीज बनवताना, तर तुम्ही स्वतःसाठी त्या सगळ्या रेसिपी स्वतःच बनवता का की फक्त व्हिडिओसाठीच आहेत? नाही, मी ते स्वतःसाठी बनवतो. ऍक्च्युली त्याच्या मागे एक कारण आहे. कसं आहे की आपल्याला माहित आहे की आपल्याला काय त्यात टाकावं लागतं. जेव्हा आपण कॉम्पिटिशन प्रिपरेशन मध्ये असतो ना, तर सॉल्ट पूर्णतः बंद असते. कारण की सॉल्ट यासाठी बंद होतो की जे आपले मसल्स असतात ना, त्यात पाणी होल्ड होतं आणि तेव्हा आपल्याला बॉडी ड्राय ठेवावी लागते. त्यामुळे आम्ही सॉल्ट 1 महिना आधी बंद करतो. तर त्यामुळे आपल्याला डाएटवर पूर्णपणे फोकस करावं लागते. जसं आपण मसाले पूर्ण बंद करतो, सॉल्ट कमी करतो, फक्त चवीसाठी आपण थोडंसं तिखट, मीठ आणि सॉस वगैरे हे यूज करतो. म्हणजे ऑइल यूज नाही करत. आपण नॉर्मली काय करतो ना, ऑमलेट बनवायचं असतं तर ऑइल शिवाय बनतच नाही, बरोबर आहे. तर त्याच्या वेळेस मग मी काय करतो, नॉनस्टिक पॅनवर ऑइल म्हणजे न यूज करता आपण ऑमलेट बनवतो. म्हणजे ऑइल कमी, सॉल्ट कमी, मसाले कमी आणि बाकीचे जे फास्ट फूड आहे ते तर कमीच कमी. तर त्यामुळे स्वतःलाच आपल्याला बनवावं लागतं ते फूड, जेणेकरून आपल्याला माहित आहे काय टाकायचं आहे, त्यात काय नाही टाकायचं आहे. तर घरच्यांना इतकी त्याचं अवेअरनेस नसते की काय नाही गेलं पाहिजे बॉडीत, काय नाही. तर त्यामुळे मला मग ते स्वतःच रेसिपी बनवून स्वतःच ते फूड इंटेक करावं लागतं. तर आता तुमच्या लाईफचा एवढा मोठा जर्नी आहे बॉडी बिल्डिंगचा, तर याच्यामध्ये एखादा असा व्यक्ती आहे का जो कॉन्स्टंटली तुमच्या सोबत कायम आहे, आजही आहे, तेव्हाही होता आणि आजही आहे, असा कोणी पाठीराखा एखादा मित्र किंवा एखादा व्यक्ती एक असतो ना आपल्या पाठीशी, ज्याला आपण म्हणतो असे माझ्या लाईफ मध्ये 2-3 व्यक्ती आहे, जसे माझे मित्र म्हणतात की नेहमी माझ्या पाठीशी आहे. एक माझा मित्र आहे फायनान्शियली मला नेहमी सपोर्ट, म्हणजे जेव्हा मी त्याच्याकडे जातो तो मला मदत करतो. तसं माझा एक मित्र आहे, तो डॉक्टर अनुराग रुडे म्हणून आहे. तो डॉक्टरही आहे आणि तो असा आहे की मला मी किती कठीण प्रसंगात जरी असलो तो मला तो सपोर्ट करतो, कधीच नाही म्हणत नाही, नेहमी ऑलवेज रेडी असतो हेल्प. आणि दुसरे आहे माझे ते दुसरे जिमचे सर आहेत सुशांत रोडे, ते मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे फायनान्शियली पण असलं तर फायनान्शियली पण आणि तसे पण मेंटली, फिजिकली सगळ्या प्रकारचे ते सपोर्ट करतात. आणि तिसरा माझा मित्र आहे अक्षय, त्याच्यासोबत मी म्हणजे प्रॅक्टिस करतो, सोबत आम्ही प्रॅक्टिस करतो आणि पार्टिसिपेट पण करतो. हे तिघं असे आहे माझ्या की नेहमी सोबतच असतात. म्हणजे त्रिदेव तुमच्यासाठी त्रिदेव सोबतच असतात. बरोबर. तर मला सांगा की जेव्हा हे तुम्ही स्टार्ट केलं बॉडी बिल्डिंग, त्यावेळेला तुम्ही ट्रेनर लावला होता की स्वतःचं ट्रेनिंग करायला सुरुवात केली होती? सुरुवातीला तर आपण जसं बघतो आता हे क्रेज वाढलेलं आहे जिमचं, फिटनेसचं. आधी सुरुवातीला 2-3 जिम अमरावतीचं जेव्हा मी स्टार्ट केलं, विक्रांत जिम होतं, तिथे कोणी सांगणारच नव्हतं. आपल्या मताने कसं पण करायचं आणि आपण ते युट्यूबवर पाहतो. आता तरी खूप सुविधा आहे बघण्यासाठी आणि डाएटसाठी. पण आधी जसं मी सांगितलं की आर्नोल्ड वगैरेचे व्हिडिओ बघायचो, यांचे कसे एक्सरसाइज करतात, कसे डाएट करायचं, त्याचे बघून आपण तसं करायचं.
आता तर खूप तुमचे हायर आपण कोच बघतात, ट्रेनर बघतात की तुम्ही त्यांची फीस पण खूप हाय असतात. तर सुरुवातीला मी हे व्हिडिओ वगैरे बघूनच केलं आणि त्याच्यानंतर मग मी आता जे प्रोफेशनली आपण याच्यात इन्व्हॉल्व झालो, तर मग मी माझे एक ट्रेनर होते, जे माझे सर होते, त्यांनी जसं सांगितलं मग त्यांना फॉलो करून मी या क्षेत्रात म्हणजे पुढे गेलो. तर ह्या फील्डमध्ये पेशन्स खूप ठेवावे लागतात. बरोबर. आणि आजकालचे जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये पेशन्स नाहीये. बरोबर. त्यांना असं वाटतं की आम्ही फास्ट गेन केलं पाहिजे हा. आणि ते वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग त्यासाठी करतात. बरोबर. तर हे कितपत योग्य आहे? बघा, तुम्हाला सांगतो की बॉडी जर आपल्याला बनवायची आहे इन्स्टंट, तर तुमचं बनणारच नाही. आता तुम्ही एक वेट लॉस करायला जाता, तो इतक्या दिवसाचं तुमचं वेट वाढलेलं असतं, कारण की इतक्या दिवसाचं तुमचं 10 दिवसात कमी तर होणार नाही. आता आपण बघतो जनरली मोस्टली जिममध्ये लोक जातात, एक आठवडा करतात आणि त्यांना असं वाटतं मी सगळं डाएट पण करत आहे, इतकं दिवस जिम पण करत आहे, फरक काही दिसतच नाही. एका आठवड्यात तुम्हाला फरक थोडी दिसणार आहे. तुम्हाला थांबावं लागेल, थोडाला संयम ठेवावा लागेल, सहनशीलता असली पाहिजे. तुम्हाला 3 महिने जर तुम्ही द्याल, तर केव्हा तुमच्या बॉडीमध्ये थोडाफार फरक दिसतो. आणि जसं तुम्ही वेट गेनचं करतात, कोणाकोणाच्या जेनेटिक चांगले असतात, फास्ट गेन करतात, कोणाकोणा जेनेटिक असे असतात की लवकर बॉडीला रिझल्ट येतो. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची या गेममध्ये. कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि सहनशीलता तुमच्यामध्ये असली पाहिजे. जर तुम्हाला काही या बनायचं असेल, तर या गेममध्ये हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरं, अनेक लोकांकडून मी असं ऐकलेलं आहे की जेव्हा बाहेरचे पदार्थ घेऊन बॉडी तयार केली जाते, तेव्हा ती काही काळापुरतीच असते. नंतर त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होतात. परंतु नॅचरल वेनी कमवलेली जी बॉडी आहे ती चिरकालपर्यंत टिकणारी असते. तर एक बॉडी बिल्डर म्हणून तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? बघा, आजकाल आपण जसं फूड सप्लिमेंट बद्दल मी तुम्हाला सांगितलं, फूड सप्लिमेंट तर एकदम नॅचरल आहे. पहिले आपण ते सांगितलं की हे जर लोकांची मिसकन्सेप्शन आहे की फूड जे वे प्रोटीन आपण सप्लिमेंट घेतो, एक स्टेरॉइड वगैरे, ते आपण तुम्ही इनडायरेक्टली स्टेरॉइड बद्दलच बोलत आहात. तर मला समजलं की स्टेरॉइड आजकालचे जे नवीन तरुण पिढी आहे याच्या खूप आधीन झालेल्या आहे स्टेरॉइड इंजेक्शन आहे. तर याची काहीच गरज नाही. तुम्हाला जर एक नॉर्मल चांगली फिटनेस बनवायची असेल ना, तुम्ही तुमचा आहार चांगला ठेवा, हार्डवर्क करा, कन्सिस्टन्सी जिम करा आणि तुम्ही या तिन्ही गोष्टीवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं 3च गोष्टी आहे आपल्या बॉडीसाठी: सप्लिमेंट, गुड डाएट, हार्डवर्क म्हणजे जिम तुमचं चांगलं असलं पाहिजे आणि प्रॉपर रेस्ट असला पाहिजे. या 3 गोष्टी चांगल्या जर असल्या तर तुमचा बॉडी एकदम चांगला रिस्पॉन्स करेल आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि आपण येतो स्टेरॉइडवर. पर खूप लोकांना असं वाटतं की मी फास्ट लवकर बनलो पाहिजे म्हणून मी लोक ऐकत असतात. असं काही नाही त्याचं की बा ते घेतल्याने तुमची फास्ट बॉडी बनते. त्याचे खूप असे हे आहे, कारण की त्याचा कोर्स असतात, जे प्रोफेशनली ॲथलीट वगैरे असतात, हे लोक एक सायकल असतं त्याची, त्याच्या अनुषंगानेच करतात. त्यांचे कोच त्यांना बरोबर त्याच्या अनुषंगाने त्यांना तयार करतात आणि याचा एक प्रोफेशनली कोर्स असतो. आणि असं नाही की बा हे घेतल्यानेच लवकर बनते. तुम्हाला सगळ्या गोष्टीला फॉलो करावं लागतं. डाएट, हार्डवर्क, रेस्ट, या तिन्ही. जसं मी सांगितलं की तुमचं डाएट चांगलं असलं पाहिजे, तुमचं वर्कआउट चांगलं असलं पाहिजे, तुमची बॉडी रेस्ट झाली पाहिजे. या तिन्ही गोष्टी जर असला तरच तुम्ही प्रोग्रेस करू शकता. असं नाही की स्टेरॉइड घेतल्यानं बॉडी बनते. हे खूप लोकांची कन्सेप्ट आहे की स्टेरॉइड घेतल्याने बा 1 महिन्यात बॉडी बनते, 2 महिन्यात बॉडी बनते. हे लोकांचे मिसकन्सेप्शन आहे. असं तुम्ही त्याच्या मागे लागूच नका आणि तुम्ही फक्त हार्डवर्क या तिन्ही गोष्टीवर लक्ष द्या. तुमची बॉडी फिटनेस नक्कीच बनेल. बरं, आपण डेलीचं कसं शेड्यूल असलं पाहिजे वर्कआउटचं? किती मसल हिट केले पाहिजे रोज? प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं तर आपण जनरली आपल्याला वेट गेन करायचं असेल ना, तर आपण सिंगल मसल एक्सरसाइज केली पाहिजे. आणि मोस्टली जसं आपण कोअर एक्सरसाइज आणि जर करतो तर वीकमध्ये 3दा कोअर करा, जसं ॲप्स ट्रेनिंग करा. आणि वेट गेन करायचं असेल तर सिंगल मसल एक्सरसाइज केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मसल रिकव्हरीला जास्त वेळ मिळेल. मसल रिकव्हरी केव्हा होईल? जर तुमचं डाएट चांगलं असेल तर मसल रिकव्हरी फास्ट होईल. जर तुमचं डाएट तसं नसेल तर मसल रिकव्हरी होणार नाही. त्यामुळे तुमचा मसल रिकवर होणार नाही, तर ग्रोथही होणार. जर तुम्ही वेट लॉस करणार असाल, म्हणजे वेट लॉस करणार असाल, तर तुम्हाला त्या अनुषंगाने कॅलरीज हे करावे लागेल, डिफिशियंट. जसं तुम्ही कार्डिओ सेशन वेगळं करा, कोअर एक्सरसाइज वेगळं करा आणि वेट ट्रेनिंग वेगळं, त्याला डिवाइड करू शकता. जसं एक दिवस तुम्ही पूर्ण वेट ट्रेनिंग करा, डबल मसल, जसं चेस्ट, शोल्डर असं करा. आणि दुसऱ्या दिवशी कार्डिओ करा अर्धा तास, आणि अर्धा तास तुम्ही कोअर एक्सरसाइज करा. त्यात ॲप्स ट्रेनिंग सुद्धा आली आणि आपलं स्टमक एक्सरसाइज सगळं आलं. म्हणजे तुम्ही अल्टरनेट डे सुद्धा करू शकता जर वेट तुम्हाला लॉस करायचं असेल तर. आणि वेट गेन करायचं असेल तर मी सांगेल तुम्हाला की सिंगल मसलवर जास्त फोकस करा आणि डाएट तुमचं चांगलं असू द्या. वेट गेन करायचं असेल तुम्हाला कार्बोहायड्रेट जास्त वाढवावं लागेल, हाय कॅलरी फूड इंटेक करावं लागेल, त्याने तुमचं वेट म्हणजे वाढण्यास मदत होईल. तर आता अनेक असे मुलं आहेत समाजामध्ये की ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते महागडे प्रोडक्ट घेऊन खाण्याची, पण त्यांना बॉडी बिल्डिंग करायची असते.
तर अशा वेळेला कमी खर्चाचा कोणता मार्ग आहे अशा मुलांसाठी? बघा, ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती नाही, आता तुम्हाला माहित आहे की मी सांगितलं की माझी आर्थिक परिस्थिती अशी नव्हतीच. सुरुवातीला मी जेव्हा स्टार्ट केलं ना, तेव्हा मी जे आपले नॅचरल फूड आहे ना, जसं मी तर नॉन व्हेजिटेरियन खातो, असं ऑकेशनली नाही पण खातो. अंडे आहे, यात प्रोटीन आहे. बॉईल चिकनमधून प्रोटीन भेटते. जसं व्हेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं पनीर आहे, डेअरीचे प्रोडक्ट आहे, पनीर आहे, दही आहे, दूध आहे, याच्यातून तुम्हाला प्रोटीन मिळते. डाळीचे प्रकार आहे, स्प्राउट्स आहे, म्हणजे डाळी सगळ्याच प्रकार पल्स. आणि त्याच्यानंतर जसं आपण बघितलं सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रोटीन आहे. नॉन व्हेजिटेरियनपेक्षाही सोयाबीनमध्ये जास्त प्रोटीन आहे. तुम्ही जर 100 ग्रॅमच्या सोयाबीन घेता तर तुम्हाला 40 ग्राम प्रोटीन भेटते. जसं आपण एक प्रोटीनचा स्कूप घेतो ना, त्यात असतात की 30 ग्राममध्ये 24 ग्राम प्रोटीन भेटते, तर तुम्हाला हे 100 ग्राममध्ये 40 ग्राम प्रोटीन भेटते. तर असं काही नाही की व्हेज फूडमध्ये पण प्रोटीन आहे, जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यात पण प्रोटीन आहे. तर तुम्ही आधी जर प्रायमरी सोर्स आहे ना ते फूडवर करा, म्हणजे आपले जे नॅचरल फूड आहे त्याच्यातून प्रोटीन इंटेक घेण्याचा प्रयत्न करा. तर अजून एक प्रश्न माझा असा आहे, महिलांसाठी आहे आता हा प्रश्न. अनेक लोक महिलांना बॉडी बिल्डिंग करण्यासाठी विरोध करतात, म्हणजे फॅमिलीमधून पण विरोध आहे, समाजामध्ये पण तिला पाहिजे त्या प्रमाणामध्ये एक्सपेक्ट केला जात नाही, अजून स्वीकारला जात नाही महिलांच्या बॉडी बिल्डिंगला. आणि वेट ट्रेनिंग महिलांसाठी हानिकारक आहे अशाही पद्धतीचे काही गैरसमज लोकांच्या डोक्यामध्ये आहेत. तर एक बॉडी बिल्डर म्हणून तुम्ही काय सूचना कराल अशा लोकांसाठी? बघा, आधीच जसं आपण बघितो, आधी आपली भारताची संस्कृती आहे तशी त्या हिशोबाने आपण होतो. पण आताचा जो युग आहे, स्त्री पुरुष समानता आहे, बरोबर आहे. तर प्रत्येक क्षेत्रात आता जसं जिथे पुरुष आहे तिथे स्त्री आहे. कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही, जसं शिक्षण क्षेत्र घ्या, स्पोर्ट्स क्षेत्र घ्या. स्पोर्ट्स क्षेत्रात तुम्ही बघता बॉक्सरमध्ये मेरी कोम आहे आपली, ते या क्षेत्रात सुद्धा अव्वल आहे. आणि आपण वेट लिफ्टर म्हणून आता मीराबाई चिन्नू तुम्ही ओळखलाच आहे, त्यांनी वेट लिफ्टिंगमध्ये आपल्या इंडियाचं नाव रोशन केलं आहे. तर असं काही नाही आहे. आता हे फील्ड इतकी मोठी झालेली आहे, फिटनेस इंडस्ट्री फील्ड इतकी मोठी झालेली आहे की यात स्त्रिया सुद्धा आता सहभाग घेत आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन आपण बघा, नॅशनल लेवलवरच्या फिटनेस मॉडेलिंग कॉम्पिटिशन होतात, बॉडी बिल्डिंग होतात, वुमन बॉडी बिल्डिंग नॅशनल लेवलची. आणि या बॉडी बिल्डिंग गेम क्षेत्रातून तुम्हाला जॉबची संधी सुद्धा मिळते, गव्हर्नमेंट जॉबची संधी सुद्धा. आणि भारतात आहे अशा स्त्रिया की त्यांना या क्षेत्रातून पण गव्हर्नमेंट जॉब्स मिळालेले आहेत. तर आजकालचा युग हा चेंज झालेला आहे, आधीसारखा नाही राहिलेला आहे. पुरुष प्रधान संस्कृती आता नाही आहे, आता समानता आहे. त्यामुळे स्त्रियांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे जेवढा पुरुषांना आहे. तर सर्वच क्षेत्रात आता बघतोय स्त्रिया येतात. आणि मी असं म्हणतो की जे करायचं आहे महिलांना या क्षेत्रात त्यांना करू द्या. त्यांना आवड असेल तर नक्की या क्षेत्रात संधी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आता बघतोय. इंस्टाग्राम रील्स वगैरे म्हणजे तर आता खूप ते म्हणजे ट्रेंडिंगच आहे सध्या. फिटनेस हा खूप मोठा. अनेक लोकांना असं वाटतं की महिलांनी जर वेट ट्रेनिंग केलं तर त्यांना पोटाचे किंवा असे काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, तर असं काही आहे का? हा गैरसमज आहे का? नाही नाही नाही, असं बिलकुल पण नाही. पोटाचे आजार वगैरे काहीच नाही. आणि मी म्हणतो की वेट ट्रेनिंग केलीच पाहिजे. वेट ट्रेनिंग यासाठी केली पाहिजे, जेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करतात वेट लॉससाठी. खूप लोक हे एक चुकीचा मार्ग वापरतात की फक्त कार्डिओ रनिंग करतात, दिवस रनिंग करत राहतात, कार्डिओ करतात. त्यांना असं वाटते की मी कार्डिओ नाही रनिंग केली तर वेट लॉस होईल, पण असं नाहीच नाही. जेव्हा तुम्ही कॅलरीज इकडे कमी करता आणि इकडे तुम्ही कार्डिओ रनिंग करता तेव्हा तुमचा मसल लॉस होत असतो, कारण की तुमचं प्रोटीन इंटेक नसतं. आणि तेव्हा बघा खूप लोकांची अशी स्किन लटकली असते आणि स्किन अशी पुरी स्ट्रेच झालेली असते. अशा वेळेस काय होते माहितीये का, आपण मसल ट्रेनिंग नाही करत, आपण मसलला ट्रेनच नाही करत. जर तुम्ही वेट ट्रेनिंग केली ना तर तुमचे मसलची जे स्किन आहे ना ते टाईट राहील, म्हणजे जेणेकरून जशी लटकणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला मसलला पण सोबत ट्रेन करावं लागेल, जेणेकरून तुमचा मसल पण डेव्हलप होत जाईल. असं नाही की वेट लॉस करणं म्हणजे फक्त कार्डिओ करणं किंवा रनिंग करण्याने वेट लॉस होणार नाही. वेट ट्रेनिंगने सुद्धा कॅलरी डिफिशिएट होतात आणि तुमचे मसल सुद्धा ग्रोथ होतात. म्हणजे वेट ट्रेनिंग एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या बॉडीचा. बघा मित्रांनो, विजय भोयर सरांना तर सगळे बॉडी बिल्डर म्हणून ओळखतातच. आता सरांना एक वेगळा प्रश्न विचारणार की सर पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही कसे आहात? जसं मी इंस्टाग्रामवर आहे, जसं सोशल मीडियावर आहे, तसाच मी आहे. लोकांना असं वाटत असेल माझ्याकडे करून बॉडी धट्टा आहे, तर बा खूप रागीट असेल, अग्रेसिव्ह असेल, असं बिलकुल नाही आहे. जसं मी सोशल लाईफ आहे तशीच माझी नॅचरल लाईफ आहे, असं काही नाही. आता भविष्यासाठी काय प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे? पुढे काय कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे? जसं की आता मी वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळणार आहे, ऑक्टोबरला आहे. त्याचं सिलेक्शन झालं होतं आता गोव्याला. त्यात मी फेडरेशन कपला गोल्ड मेडल सुद्धा घेतलं. आता माझी तयारी आहे मिस्टर युनिव्हर्सची, तशी तर ते फरवरी महिन्यात आहे 2025ला. तर त्याची माझी प्रिपरेशन चालू होईल. आता सध्या आता मी थोडं वेट मसल गेन करत आहे आणि त्याच्यानंतर फरवरीला माझी मिस्टर युनिव्हर्स कॉम्पिटिशन आहे, त्याची मी आता प्रिपरेशन करणार आहे.
तर विजय भोयर सरांना त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी आणि मिस्टर युनिव्हर्स ही जी एक खूप महत्त्वाची स्पर्धा आहे त्यासाठी संपूर्ण अमरावतीकरांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. ते या कॉम्पिटिशनपर्यंत गेले पाहिजे, नव्हे तर त्यांनी ती कॉम्पिटिशन जिंकली सुद्धा पाहिजे. कारण जेव्हा ते कॉम्पिटिशन जिंकतील तेव्हा अमरावतीचं नाव संपूर्ण जगामध्ये जाईल आणि आपल्या अमरावतीकरांना मिस्टर युनिव्हर्स सुद्धा मिळेल. तर मी संपूर्ण अमरावतीकरांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आणि भारताच्या वतीने त्यांना या कॉम्पिटिशनसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना यश सुद्धा मिळावं असे ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, मंडल न्यूजला दिला, त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. आमच्या मंडलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.